नवाब मलिकांमुळे महायुतीमध्ये निर्माण झालेल्या पेचा संदर्भातील ही बातमी आहे। अजित पवारांच्या एका कृतीमुळे महायुतीमध्ये वादाची शक्यता वर्तवली जाते। अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये काल आमदार नवाब मलिक हे उपस्थित होते आणि नवाब मलिकांच्या याच उपस्थितीमुळे महायुतीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। मलिकांच्या उपस्थितीबाबत आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। दरम्यान तुरुंगातून सुटका झाल्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये नवाब मलिकांनी हिवाळी अधिवेशनाला उपस्थिती लावलेली होती। तेव्हा नवाब मलिक हे सत्ताधारी बाकांवर बसलेले होते। ज्या ठिकाणी अजित पवारांचे आमदार बसलेले होते त्याच बाकांवरती नवाब मलिक हे डिसेंबर मधील हिवाळी अधिवेशनामध्ये बसलेले पाहायला मिळालेले होते आणि त्यानंतर आता पावसाळी अधिवेशन सुरू असताना अजित पवारांनी बोलवलेल्या बैठकीमध्ये नवाब मलिक उपस्थित होते। त्यामुळे पुन्हा एकदा विरोधकांनी अजित पवारांसह देवेंद्र फडणवीस यांना घेरण्यास सुरुवात केली आहे। दरम्यान नवाब मलिकांच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी फडणवीसांवरती घणाघात केलेला आहे। नवाब मलिकांवर फडणवीसांचा वैयक्तिक राग आहे आणि याच्यातूनच मलिकांवर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता अशा प्रकारची टीका संजय राऊत यांनी केलेली आहे। त्याचबरोबर राज्यातील राजकारण फडणवीसांनी नासवलं, ते खराब केलं अशा प्रकारची टीका देखील फडणवीसांनी केली आहे। तर नवाब मलिक कुणासोबत आहेत हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे। नवाब मलिक यांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांचा व्यक्तिगत राग, नवाब मलिक यांच्यावरती व्यक्तिगत राग का आहे आणि त्याच्यामुळे त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये कसं अडकवण्यात आलं हे सगळं रेकॉर्डवरती आहे। नवाब मलिक यांच्यापेक्षा भयंकर गुन्हे केले लोक आज शिंदे गटामध्ये आणि भाजपमध्ये आहेत। त्यांच्यावर फडणवीस बोलणार आहेत का? मी अनेकदा सांगतो की महाराष्ट्राचं राजकारण जर कोणी बिघडवलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस यांनी खराब केलेलं आहे। या राज्याची संस्कृती सभ्यता याला जर कोणी काळीमा फासला असेल तर ते देवेंद्र फडणवीस यांच्या हातात राज्याची सूत्र आल्यावर भाजपची महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे। आम्ही त्यांचा पाठिंबा कोणाला आहे हे आजपर्यंत कळलेलं नाही। त्यामुळे क्लेम करायला काय ते कोणाबरोबरच नाही तर क्लेम करायला हरकत नाही म्हणून आम्ही क्लेम केला असेल आम्हाला काय वाटत नाही ते आमच्याबरोबर आहे। ते बैठकीला दिसले म्हणजे ते कोणाबरोबर आहेत, ते युती बरोबर आहेत हे स्पष्ट झालं। त्यांचा फायदा घेतला जातोय परिषदेच्या निवडणुकीसाठी, तो त्यांनी ओळखावा ना, आपल्याला काय करायचं त्याच्याशी। तो त्यांनी ओळखावा त्यांचा फायदा घेतला जातोय, त्यांचा काय तोटा झालाय ते त्यांनी ओळखावा, आम्ही कशाला त्याच्यावर बोलावं।